डोंबिवली में हर साल की तरह इस बार भी जतरा फेस्टिवल 2025 का आयोजन भव्य रूप से किया गया। इस फेस्टिवल में शहर के हजारों नागरिकों के साथ साथ कई राजनीतिक नेता, सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के लोकप्रिय नेता राजू पाटिल ने भी इस कार्यक्रम में विशेष उपस्थिति दी। कार्यक्रम में शामिल होने के बाद मीडिया से बातचीत करते हुए राजू पाटिल ने कहा कि मौजूदा राजनीतिक स्थिति पर टिप्पणियां भी दी। उन्होंने बीजेपी और शिवसेना के बीच चल रही खींचतान और आपसी आरोप प्रत्याशित पर प्रतिक्रिया दी। राजू पाटिल ने कहा, बीजेपी और शिवसेना दोनों ही सत्ता में है, लेकिन एक दूसरे पर आरोप लगाने में व्यस्त है। जनता की समस्या पर ध्यान देने के बजाय ये दोनों एक दूसरे को खत्म करने में लगे हैं। महाराष्ट्र की जनता सब कुछ देख रही है, लोगों को विकास चाहिए, राजनीति नहीं। त्या दिवशी बघा तुम्ही आम्ही जी काही नावं दाखवली याद्यामध्ये इकडची मलबारीला घुसवलेली तेव्हा त्यांना आगरी नावं दिसली आणि ते लगेच भूमिपुत्रांचं राजकारण त्यांनी सुरू केलं। अरे बाबा ना, आम्ही जे मागण्या करतो त्या पुऱ्या करा ना। लोकनेते दिवा पाटील साहेबांचा नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचे का भाषणात गुंडाळून ठेवले? अजून तो इकडनं दोन्ही सभागृहातनं पास होऊन गेलाय ना। 27 गावांची हीच दुरावस्था केली। तुम्ही 27 गावं बाहेर काढणार असं सांगून तुमचे सगळे उमेदवार उभे केले। ते आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून ते बीजेपीचे निवडून दिले होते। काय केले यांनी? त्यामुळे आता लोकांची वेळ आलेली आहे। मला वाटतं लोक विचारणार आणि त्यांच्यासोबत आम्ही असणार। नवीन काही वाटत नाही याच्यात, कारण हे प्रत्येक निवडणुकीला असंच होतं। मागच्या लोकसभेलाही मी बोललो होतो, हे लोक भांडत होते, लोकसभा आम्हाला द्या, शिवसेनेला द्या, बीजेपीला द्या। भांडले एकच झाले। हे आता जरी भांडत असले तरी एकाच थाळीची चट्टेपट्टी आहेत। यांनी केलेले भ्रष्टाचार, यांनी केलेले आमच्या शहरांची जी अवस्था आहे त्याच्याकडनं कुठेतरी लक्ष दुसरीकडे डिवाईड होण्यासाठी हे भांडत राहणार इलेक्शनमध्ये, आणि त्याची आता पेरणी चालू आहे त्यांची। हे सगळं होणारच आहे, असंच होत राहील। मला असं वाटतं आता लोकांनी कुठेतरी एक विचार करायला पाहिजे की त्यांना हे पैशाचं कुठल्या पदाचं आमिष दाखवून केलेलं स्वार्थी राजकारण पाहिजे का चांगलं स्वार्थी पाहिजे का चांगलं प्रशासन चालवणारा एक चांगला राज्यकर्ता म्हणून एक सारथी पाहिजे, हा लोकांनी विचार करायला पाहिजे। मला वाटतं या गोष्टी काय माझ्यासारख्याला तरी सध्या नवीन नाही आहे, कारण ज्या प्रकारे इतकी वर्ष जे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जे राजकारण चालू आहे असं चालू राहील। नेता असेल किंवा जनता असेल, जनता कुठेतरी आवाज उठवताना दिसत नाही आहे आणि तुम्ही फक्त विरोध करतायत, याबद्दल काय तुमचं मत आहे? नाही, माझी तर विनंती आहे लोकांना की तुम्ही बघत असाल कमेंट्स काय येत आहेत सध्या ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे। लोक पिसलेली आहेत। व कधीतरी इथे स्टेशनवर जातो कसा, तिकडनं कामावर कसं जातो, तिकडनं मरत येतो कसा, या चिंतेत येते। त्यांना बाकी विचार करायला वेळच नाही आहे। त्यामुळे आम्हीच आता ठरवतो की लोकांपुढे जायचं, मत मागायला नाही जाणार, आम्ही मत विचारायला जाणार आहोत आता, आणि ते लोकांनी ठरवावं मला वाटतं। हो, भस्मासूर नाही, यांना भस्म्या रोग झाला आहे। ही शहरं जी ओरबडून खाता आहेत ते पलाव पूल पाहिला तुम्ही, आता म्हणे आप कळल्या शिलपाटा रोड ते एलिव्हेटेड करणार। कशाला करणार एलिव्हेटेड? पैसे काढायला। ती मेट्रो तरंगतीच राहणार आहे, पैसे काढून झाले त्याची टक्केवारी। यांना फक्त ओरबडून कामं काढायची आहेत, विकास काय करायचं नाही। जी काय कामं आणली असतील त्याची क्वालिटी बघा, आम्ही सतत बोंबा मारत असतो। त्यामुळे हे सगळं भ्रष्टाचार करण्यासाठी कामं दाखवत आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन वगैरे काही नाही, तर पलावा पुलाला एक उभा केला बघा, कधीतरी दिसेल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन, तो रॉकेटच्या बरोबर येतो। त्यामुळे काय आता बरंच काय येतं तोंडात, पण तुमच्यासमोर बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आमची झाली। ही जी सुरू झाली आहे जी मोठ्या प्रमाणामध्ये, मात्र आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? आमचा जसं चाललं तसंच चाललेलं आहे। आमच्या मतदारांवर विश्वास आहे, आमच्या पक्षावर विश्वास आहे। जो पक्ष सांगतो की आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष, मग का चोरताय तुम्ही दुसऱ्यांचे, का पाळवतायत? त्यामुळे आम्ही तत्वानेच चालणारी माणसं आहोत। आम्हाला डोंबिवलीकरांनी भरभरून, कल्याण डोंबिवलीकरांनी भरभरून मतदान केलेले, चांगले नगरसेवक निवडून दिलेले होते, यापुढेही देतील। मला वाटतं सुशिक्षित लोक आता सुज्ञ होतील अशी एक अपेक्षा आहे, कारण जो भाजप किंवा जो मला वाटतं RSSलाही पटत नसेल, भाजपवाल्यांची नावं काढून बघा तुम्ही कुठली येत आहेत ते। त्यामुळे आता तरी लोकांनी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे। गटाला धक्का बसला, तर नवीन रूपरेषा करते। तुम्ही पत्रकार आहात, फिरून बघा धक्का कुठल्या गटाला बसला ते, कारण हा धक्का मी 6-8 महिन्यापूर्वीच बोललो होतो हे होणार आहे, आणि हा धक्का ठाकरे गटाला नाही आहे। ठाकरे गट आहे तिथेच आहे, मी काय त्यांचा वकील नाही किंवा त्या पक्षाचा पदाधिकारी नाही आहे, परंतु इथलं राजकारण मला माहिती आहे। शिंदे गटाला बसलेला धक्का आहे आणि ते सत्य आहे। आम्ही सतत किती विरोधात राहू, आमची लोकांना इच्छा आहे, सांगतोय की आमची इच्छा आहे आम्हाला सत्तेत द्या। विरोधात राहून ही कामं नाही होणार, विरोध करायचं तेव्हा आम्ही करतच राहू, परंतु
एक गोष्ट खरी आहे तुमची की विरोधक असा राहिलेला नाही आहे, सगळे मिंदे झालेले आहेत, आमिष दाखवत आहेत, सगळे नवीन पदं काय देणार असंही दाखवतात, कोणा पाठीचा कणा राहिलेला नाही आहे. सगळे इथले राजकारणी आहेत ना, दुर्दैवाने बोला असं वाटतं की सरपटणारे प्राणी आहेत, यांना पाठीचा कणा नाही आहे. आता प्रेम पाटील आणि त्याचे सहकारी दरवर्षी हा छोटेखानी असा एक सुरू केलेला उपक्रम आहे, तो हळूहळू पुढे घेऊन जाते आणि त्याला एक चांगलं स्वरूप येते. इथल्या स्थानिक जे छोटे उद्योजक असतात त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळतो आणि डोंबिवलीकरांना तेवढीच करमणूक होतो. त्या अनुषंगाने एक चांगला कार्यक्रम तो घेत असतो. आज शेवटचा दिवस आहे, त्याला शुभेच्छा द्यायला आलो होतो.